आज आपण बनवणार आहेत बटर पनीर मसाला। त्यासाठी सर्वप्रथम आपण घेतले आहे पनीर, मी शिमला मिरची घेतली आहेत, येलो रेड, थोडासा ऑनियन घेतला आहे, काजू घेतले आहेत, 1 चमचा बटर घेतला आहे, अर्धा चमचा खसखस घेतली आहे, पनीर बटर मसाला घेतला आहे 1 वाटी, चवीनुसार मीठ, थोडासा खडा मसाला आणि कट करून कांदा घेतला आहे। कांदा आणि काजू आपण वापरून घेणार आहोत। त्याच्यासाठी मी पाणी ठेवलं आहे तापायला, थोडेसे काजू त्यांना शिजून घेणार आहोत। आपण बटर घालून घेणार आहोत। थोडंसं तेल घालूया। जो खडा मसाला घेतला आहे तो सर्व घालून घेऊया। खडा मसाला 1-2 मिनिटे परतून घेऊया। आता आपण जे कट करून घेतले आहे शिमला मिरच्या, ऑनियन ते टाकून घेऊया। त्यांना 5 ते 7 मिनिटे परतून घेऊया। आपण एक हलकस परतून घेतलं आहे 5 ते 7 मिनिटे। आता काढून घेऊया। बघू शकता काजू आणि कांदा वाफळून निघलेले आहे छान असे उकडून। आधी काढून घेऊया मिक्सरला। हे मिक्सरच्या भांडीत काढून घेतला आहे। आता याची पेस्ट काढूया। आपण मिक्सरला वाटून घेतला आहे। आता आपण पनीर पण थोडंसं भाजून घेऊया। बघू शकता 2 चिमूट एवढा आपण त्याच्यात बटर पनीर मसाला आहे तो टाकणार आहोत आणि थोडंसं मी आणि थोडीशी कोथिंबीर 1-2 ते 3 मिनिटे परतून घेऊया पनीरला। बघू शकता एक हलकसा आपण पनीर भाजून घेतला आहे। आता काढून घेऊया। मी थोडं बटर आणि थोडंसं तेल कढईत ठेवलं आहे तापायला। आता आपण त्यात टाकला बटर पनीर मसाला, 1 चमचा लाल तिखट, थोडीशी कोथिंबीर, सर्व एकजीव करून घेऊया। आणि आता आपल्याला वाटलं आहे ते पण टाकूया। 7 मिनिटे त्या ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। अधूनमधून हलवत राहूया, नाहीतर आपली ग्रेव्ही खाली चिकटून बसायची। बघू शकता आपल्या ग्रेव्हीला छान असं तेल सुटलं आहे। आता आपण टाकणार आहोत आपलं पनीर, आपण जे शिमला मिरची, कांदा जे आपण फ्राय करून घेतलं आहे ते सर्व टाकून घेतलं आहे। 2 ते 4 मिनिटे मंद आचेवर ठेवूया। आधी पूर्ण एकजीव करून घेऊया। चवीनुसार मीठ टाकूया। हा एकदम हॉटेल सारखा आपला बटर पनीर मसाला। आता थोडंसं आपण गरम पाणी ऍड करणार आहोत।
एक 4 ते 5 मिनिटे झाकून ठेवूया. पाहू शकता हा झाला आहे आपलं बटर पनीर मसाला एकदम हॉटेल सारखा. बघू शकता तरी पण छान सुटली आहे. आपला बटर पनीर मसाला झालेला आहे एकदम हॉटेल सारखा चमचमीत.